नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनल डिग्री सर्टिफिकेटला ऑनलाईन कसे अप्लाय करतात हे पाहणार आहोत। त्यासाठी रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्या अगोदर याला कोण अप्लाय करू शकतं? ज्यांची एक्झाम नोव्हेंबर 2023ला झाली असेल किंवा एप्रिल मे 2024ला झाली असेल त्यांनीच या ऑप्शन थ्रू जायचं आहे। अदरवाईज ज्यांची आधी एक्झाम झाली असेल त्यांनी सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट या ऑप्शन थ्रू जाऊ शकता। तर याला अप्लाय करायच्या आधी तुम्हाला तुमची स्टुडंट प्रोफाईल तयार करायची आहे। स्टुडंट प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे आणि ज्यांची ऑलरेडी रेडी आहे त्यांनी लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर राईट साईडला तुम्हाला वरतीच एक ऑप्शन दिसतो, इथे बघू शकता अप्लाय फॉर सर्टिफिकेट, याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला बघू शकता अप्लाय फॉर 125 रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट इथं ऑप्शन दिसतो, याच्यावर डायरेक्ट क्लिक करायचं आहे। त्याआधी इथे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचू शकता की इथे तुम्हाला विथ लेट फी आणि विदाऊट लेट फी हे ऑप्शन दिलेले आहेत। आता विदाऊट लेट फी 7 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत डेट आहे आणि इथे तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेससाठी किती चार्जेस लागतील आणि नॉन प्रोफेशनलसाठी किती लागतील हे देखील दिलेले आहे। जर नॉन प्रोफेशनलमध्ये BSc आणि BCom येतं आणि अदर सगळे कोर्सेस हे प्रोफेशनलमध्ये येतात आणि विथ लेट फी इथे डेट दिलेली आहे 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच्यासाठी तुम्हाला थोडं जास्त चार्जेस लागणार आहेत, इथे बघू शकता। तुम्हाला अप्लाय करण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इन्स्ट्रक्शन पेज ओपन होतं। तर मित्रांनो, इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, इथे इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता इथे सर्वप्रथम इन्स्ट्रक्शन असे दिलेले आहे की ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 किंवा मार्च एप्रिल जे असतील त्या 2024 त्यांनीच याच्यावर अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्ममध्ये इथे PRN नंबर असेल, तुमचा सीट नंबर असेल, तुमच्या आईचं नाव असेल किंवा तुम्ही पास आउट मंथ असेल ते व्यवस्थित टाकायचं आहे। त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा नाव तुम्ही व्यवस्थित टाकायचं आहे, जेणेकरून तुमच्या सर्टिफिकेटवर व्यवस्थित नाव येईल, चुका होणार नाही, याची दक्षता घेणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही जी फी भरलेली आहे ती परत भेटणार नाही आहे आणि तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर याची एक प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवायची आहे। जर तुमच्या घरी ॲड्रेसवर सर्टिफिकेट नाही आलं तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये तो फॉर्म घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही पुन्हा त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊ शकता। तर हे इन्स्ट्रक्शन सर्व तुम्ही एकदा वाचून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक बॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करून पुढे तुम्हाला प्रोसेस करायचं आहे, अप्लायवर क्लिक करायचं आहे। अप्लायवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होतं। इथे तुम्हाला तुमचा PRN नंबर दिसतो आणि समोर तुम्हाला इथे पासिंग इयर सिलेक्ट करायचं आहे। 2023 आणि 2024 असेल तुमचं जी एक्झाम झालेली आहे त्यानुसार तुम्ही इथं पासिंग इयर सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथे तुम्हाला चेक PRN व्हॅलिडेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज ओपन होतं, इथे बघू शकता तुमचा इथे डायरेक्ट PRN नंबर येऊ शकतो, PRN नंबर, सीट नंबर। ओके, जर तसं आला नसेल तुम्ही डायरेक्ट भरू शकता किंवा चुकीचा जरी आला असेल, तुमचं नाव देखील येतं इथं, तर चुकीचा आला असेल तर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही एडिटवर क्लिक करू शकता आणि तुम्हाला इथे एडिटवर क्लिक करायचं आहे आणि जर चुकीचं असेल आईचं नाव तर तुम्ही इथं चेंज करू शकता। तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की तुमचं नाव आणि बाकीची इन्फॉर्मेशन देखील भरायची आहे। इथे जसं आहे तुमचा PRN नंबर असेल, सीट नंबर, इथे जेंडर दिलेला आहे। त्यानंतर इथे तुमचं नाव आणि इथे तुम्हाला मराठीमध्ये नाव टाकायचं आहे। तर मराठीत नाव टाकताना एकदा तुम्ही क्रॉस चेक करून बघा। त्यानंतर मदर्स नेम इथं मराठीमध्ये येईल। ओके, त्यानंतर तुम्हाला कंट्री सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं इथे डिस्ट्रिक्ट असेल, तालुका आणि तुमचा ॲड्रेस टाकताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुमचा ॲड्रेसवर हे सर्टिफिकेट येणार आहे, त्यामुळे ॲड्रेस व्यवस्थित टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि पुढे तुम्हाला मेल ID आहे, मेल ID नंतर तुमचा पिनकोड आहे, स्टेट असेल तर हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे की तुम्हाला कॉलेज नेम, आता कॉलेज नेम इथे येणार नाही तर PN कोड कॉलेजचा लागतो, इथे बघू शकता। तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, इथे कॉलेज नेमच्या ऑप्शनखाली क्लिक टू चेंज कॉलेज नेम। ओके, तर क्लिक टू चेंज कॉलेज नेम याच्यावर क्लिक करायचं आहे।
इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॉलेजची लिस्ट दिसते. तुम्हाला इथं सर्चमध्ये तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ओके, नाव टाकल्यानंतर तुम्हाला एकदा क्रॉस चेक करायचं आहे की हा जो PUN कोड असेल तो तुमच्या मार्कशीटवर फायनलच्या असतो. त्याच्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला मी एकदा दाखवतो. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही तुमच्या कॉलेजच्या नावाच्या समोर इथं PUN कोड असतो. तर तो एकदा तुम्हाला क्रॉस चेक करायचा आहे आणि त्यानंतर तुमचं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर खाली एक ऑप्शन आहे की इज युअर कॉलेज ॲटोनॉमस. तर तुमचा असेल तर यस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं फॅकल्टी नेम सिलेक्ट करायचं आहे. फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर मल्टिपल ऑप्शन दिसतील. जे तुमचे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मी इथे इंजिनिअरिंगचे असल्यामुळे इंजिनिअरिंगचे सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कोर्स नेम सिलेक्ट करायचे आहेत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं मल्टिपल कोर्सेस दिसतील. तुमचा जो कोर्स असेल तुमचा तो चेक करा. इथे पुढे बीच्या पुढे नावं देखील दिलेली आहेत. तुम्ही एकदा चेक करून तुमचा कोर्स इथे सिलेक्ट करायचा. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकता तुमचं पासिंग मंथ डायरेक्ट येतो. जर येत नसेल तर तुमच्या जे मार्कशीट असेल फायनलचे त्या मार्कशीटवर तुम्हाला पासिंग मंथ दिसेल. पासिंग इयर टाकायचं आहे आणि इथे रिझल्ट देखील टाकायचं आहे. जर येत नसेल आणि येत असेल तर इथे काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम थ्रू पासआउट असाल तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज ओपन होतं. इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे. जे फायनलचे तुमचे मार्कशीट असेल ते इथे अपलोड करायचं आहे. जे मी तुम्हाला दाखवले ते त्यासाठी तुम्हाला PDF कन्वर्ट करायचे आहे. PDFमध्येच ते ॲक्सेप्ट करतं. तुमची इमेज घेणार नाही. इथे तुम्ही मार्कशीट अपलोड केल्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक नेक्स्ट पेज ओपन होतं. इथे तुम्हाला पुन्हा तुमची इन्फॉर्मेशन दिसते. तुम्हाला एकदा इन्फॉर्मेशन चेक करून घ्यायची आहे. जसे की सीट नंबर, तुमचं नाव असेल मराठीमध्ये असेल, आईचं नाव असेल, कंट्री डिस्ट्रिक्ट असेल किंवा तुमचा ॲड्रेस आहे. इथं मोबाईल नंबर, ईमेल ID आणि कॉलेजचा PUN कोड असेल, कॉलेज नाव असेल, इथं फॅकल्टी असेल किंवा कोर्स नेम असेल. तर ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहे. इथं जर काही चूक वाटलं तुम्हाला चुकीचं आहे तर तुम्हाला इथे ऑप्शन देखील दिलेलं आहे एडिट ॲप्लिकेशन. याच्यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला एडिट करायचं आहे, करेक्शन करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर पेमेंटची प्रोसेस करायची आहे. इथे राईट साईडला त्याच पेजवर तुम्हाला ऑप्शन दिसतो. इथे पेमेंटची प्रोसेससाठी प्रोसेस टू पे. ओके, तर याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन ऑप्शन जनरेट होतो. इथे तुम्हाला गेटवे सिलेक्ट करायचं आहे. इथे 2 गेटवे दिलेले आहेत. इथे तुम्हाला पेमेंट डिटेल्समध्ये तुमचा ॲप्लिकेशन ID सुद्धा दिसेल. इथे 2 प्रकारचे गेटवे आहेत. तुम्ही एकतर महाराष्ट्र बँकचा गेटवे यूज करू शकता किंवा इथे ॲक्सिसचा गेटवे यूज करू शकता. पण ॲक्सिस गेटवेसाठी तुम्हाला इथं चार्जेस लागू शकतात, त्याने दिलेले आहे. तर मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या गेटवे थ्रू प्रोसेस करणार आहे. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन दिसतील. इथे तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड थ्रू किंवा UPI ID थ्रू पेमेंट करू शकता. नेट बँकिंगचा सुद्धा ऑप्शन आहे. तर आम्ही UPI थ्रू पेमेंट करणार आहोत. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे नेक्स्ट पेजवर तुम्हाला UPIचे ऑप्शन दिसतील. तुम्ही गुगल पे, फोनपे, Paytm काहीसुद्धा यूज करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला इथे UPI ID सुद्धा टाकू शकता. तर याच्यावर क्लिक करायचं. गुगल पे थ्रू करायचं असेल तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गुगल पेवर रिडायरेक्ट होईल. रिडायरेक्ट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेस करायचं आहे. पेमेंट प्रोसेस केल्यावर तुम्हाला इथं सक्सेसफुल मेसेज दिसेल. पेमेंट सक्सेसफुलचा पेमेंट रिसिव्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल तुम्हाला. पुन्हा तुम्ही ह्या फॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिसतात जे राईट साईडला लेफ्ट साईडला आहेत. याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट डॅशबोर्ड असा ऑप्शन दिसतो. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं ॲप्लिकेशन दिसतं. तर इथे बघू शकता मित्रांनो, तुमचं इथे ॲप्लिकेशन दिसतं. ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इथे फी ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे.
जर समजा तुमच्या ॲड्रेसवर हे सर्टिफिकेट नाही आलं तर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये हा फॉर्म घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये पेमेंट रिसिप्टसुद्धा असते आणि युनिव्हर्सिटी थ्रू तुम्ही ते सर्टिफिकेट घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म प्रोसेस करू शकता. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता.